बाबांनी काही विचारलं का? बाबांनी परत काही विचारलं का? नाही, पण आज मी खूप घाबरले होते. विश्वासने जर काही सांगितलं असतं तर सगळाच प्रॉब्लेम झाला असता. हो, पण असं अजून किती दिवस चालू राहणार? आपल्याला लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा लागेल. आत्या आता बाबांना भेटणारच आहेत, त्यानंतर बघूया. खरं तर मम्मीला तुझ्याबद्दल सांगायची अजिबात भीती नाहीये, पण तिचा तुझ्याबद्दल गैरसमज अजूनही आहे. एकदा तो दूर झाला की मी लगेच मम्मीला सांगेन. पण तो कधी दूर होणार? लवकरच, कारण आता आत्या आहे. कला आत्या नक्कीच मदत करतील. आणि जोपर्यंत मम्मीचा गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत मी तिला काही कळू देणार नाही. सुरू. अरे सुरू, काय झोपला नाहीस का अजून? नाही, झोपतोच आहे. बोल ना. हा, काय नाही. आज आपल्या घरात जे काय घडलं ते लई चुकीचं घडलं. आज तुझा भाऊ संकटात होता आणि त्याला वाचवण्यासाठी तू पोलीस स्टेशन मध्ये धावून गेलास. या गोष्टीचा मला लय आनंद आहे. खरं सांगू का, मला ना एक विचारायचं होतं सुरू, म्हणजे अशीच मनात शंका होती, काय उगाच मनात राहून जायला नको. विचार ना. तू पोलीस स्टेशन मध्ये विश्वासासाठी गेलास का कस्तुरीसाठी? मी दोघांसाठी गेलो होतो. म्हणजे विश्वासची चूक असताना कस्तुरीला कशाला शिक्षा? त्या पोरीनं तुझ्या आयुष्यात इतकं सगळं काय केलं तरी बी अजून बी ती पोरगी तुला आवडती. हा काय प्रश्न आहे? प्रश्न बराबर आहे. प्रश्न बराबर आहे, माझ्या मनात आहे. मी विचारतीये, तू फक्त उत्तर दे. अगं, तसं काही असतं तर मी तुला सांगितलं असतं ना. सांगितलं नाही म्हणजे तसं आहे का? अजिबात नाही. काय एक एक प्रश्न तुझ्या डोक्यात येत असतात माहित नाही. नजर नको लागायला माझ्या सुरूला. सुरू, हे बघ, तुला कस्तुरी आवडत नाही हे चांगलंच आहे बर का बाबा. चल बाबा,
आणखी काही विचारायचं नव्हतं, हेच विचारायचं होतं म्हणून आलेले. अरे बघ, विचारात गडबडीत तुझ्यासाठी दूधच आणलं नाही. थांब, दूध घेऊन येते तुझ्यासाठी. नाही नको. का रे? नाही आज नको, झोप आली आहे. खरं? झोप मग, झोप. बर झोप बाबा, आराम कर, झोप. आई चला सूप पिऊन घे. नाही माऊ, मला नको, मला कंटाळा आला. नाही माऊ काय आई. तू माझी आई झालीस आता. घे. माऊ, तुला डॉक्टर सौरव विषय काय वाटतं ग? नाही म्हणजे त्यांच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? बाबा आता तुम्ही असं अचानक विचारल्यावर मी कसं काय सांगू. हो ना, आणि सकाळी सकाळी तुम्हाला त्यांची का आठवण आली? काल ते पोलीस स्टेशनमध्ये आले होते ना, तर त्यांनी जे कारण सांगितलं ना ते पटण्यासारखं नाही. पण त्यांनी सांगितलं ना की आईची चौकशी करायला आले होते म्हणून. मग तेच कारण असणार आहे. ह्याच्यात काय आहे न पटण्यासारखं बाबा. तेच कारण होतं. तेच म्हणतोय मी, त्यांनी जे कारण सांगितलं ना ते पटण्यासारखं नाही. तुम्ही ना एक काम करा, त्यांना बेडा घाला आणि लॉकअप मध्ये घ्या आणि चौकशी करा त्यांची. असं म्हणालो का मी लक्ष्मी? नाही, फक्त चौकशीसाठी पोलीस स्टेशनला येणं म्हणजे जरा. किती चौकशा करता तुम्ही? अहो त्यांना वाटलं असेल म्हणून ते आले असेल तुमच्याशी बोलायला. असू शकतं. तसं ते वागायला बोलायला चांगले आहेत, चांगल्या घरातले आहेत, सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत. आणि काय पाहिजे? बरोबर आहे ना माऊ? माऊ, तुझ्याशी बोलतायत हे. हां हे सूप घे. हां संपव हां पूर्ण प्लीज. मला उशीर होतोय ना जायला, तर मी निघते. तुला काही लागलं तर मला फोन कर. हां मी येते बाबा. हिला काय झालं? गुड मॉर्निंग. अरे वा, आज काय कांदे पोहे वाटतं. अरे मीच बनवलेत. आत्याने चांगलंच शिकवलेलं दिसतंय तुम्हाला. ती कुठं शिकवते? मीच तिला शिकवतो. काय म्हणलं? काय नाही. सौरभ बघ. ए विश्वास प्लीज, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. काल झाला तेवढा तमाशा पुरे. विश्वास, तू खाऊन घे बरं. सुरू हॉस्पिटलमधून लई फोन येत होते रे सकाळपासून. काहीतरी महत्वाचं काम असणार. तू एक काम कर, लवकर जातोस का हॉस्पिटलमध्ये? हा जातो. ए खाऊन जा ना. नाही नको, भूक नाहीये मला. नक्की? हो. कला नाही म्हणलं, अर्ध काम केलंय मी तुझं. आता बाकीचं काम करायचं. तू म्हणशील तसं होईल कम. कस्तुरी लग्नाला तयार झाली पाहिजे, आणि ही तुझी शेवटची संधी आहे. नाहीतर सॉरी, मला याला उशीर झाला का? अजिबात नाही. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. माझ्याबद्दल? काल जे काही घडलं त्यामुळं घरात बऱ्याच गोष्टी घडल्या.
पण त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. हो. हे बघ कस्तुरी, आपल्याकडनं चूक झाली, आपल्याला माफ कर. परत अशी चूक नाही होणार. विश्वास, जा बरं तू माझ्या रूम मध्ये जा. हो. कलानं काल मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. नाही, माझ्यासाठी लई धक्कादायक होत्या त्या. त्यामुळे सौरभकडनं या गोष्टी चूक आहेत का बरोबर याची खात्री करून घेतली मी. मम्मी, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. कोणत्या गोष्टी? हे बघ, मला फिरून फिरून गोष्टी बोलायची सवय नाही. डायरेक्ट मुद्द्यावर येते. आम्ही तुला या घरची सून बनवून घेऊन यायचं ठरवलंय. नाही, काही घाई नाही बरं का. कालपर्यंत तुझ्याबद्दल बरेच गैरसमज होते माझ्या मनात, पण मला असं वाटतं तुम्ही दोघांनी आधी नीट बोलून घ्या. नाही, तुला विचार करायला वेळ हवा असेल, वेळ घे आणि मग सांग. जा. काका, या घरात काय चाललंय ना मला तेच कळत नाहीये. खरं सांगायचं तर मम्मींची इतकी भीती वाटते ना की आत्ता त्या जे काही बोलल्या त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा मला खरंच कळत नाहीये. काही दिवसापर्यंत माझा एवढा रागराग करत होत्या त्या, आणि आज अचानक मला या घराची सून बनवून घ्यायला तयार झाल्या. हे खरं आहे की खोटं आहे कळतच नाहीये. हे खरे कस्तुरी. आत्या, बरं झालं तुम्ही आलात. मला काही कळेनासं झालंय. मला म्हणजे कालपर्यंत वेगळं चित्र होतं आणि आता बाहेर मम्मी असं म्हणाल्या. मला सांगा ना नक्की काय चाललंय. कस्तुरी, अगं शांत हो. तू आता बाहेर जे ऐकलं आणि जे बघितलं ते सगळं खरंय. अगं कामिनीवर नाही, कलावर तरी विश्वास आहे का नाही? मग झालं तर नको बाई. मग आता असं गोंधळलेला चेहरा घेऊन फिरणार का काय? आनंद वगैरे काय झाला का नाही? अगं या घरची सून होणार तू आता. हे सगळं कसं झालं काय मला खरंच माहिती नाही, पण माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. सगळं ना स्वप्न असल्यासारखं वाटतंय. चिमटा काढू का? चिमटा काढू म्हणजे विश्वास बसेल. नको बाई, नाही तर परत म्हणायची आत्ते सासू जाच करते. अगं कामिनीला सुद्धा हेच वाटत होतं का तुझा विश्वास बसणार नाही, म्हणून मला म्हटली जाऊन सांग. मग आता पटलं का काय? आता सुखानं संसार करा, भांडू नका काय. आत्या, सौरभला सांगितलं का? नाही बाई, त्याला कुठं सांगितले अजून. म्हटलं आधी तुमचा होकार मिळतो का नाही पाहावं, त्याच्याशिवाय त्याला कसं सांगणार. आत्या, मी का नकार देईन, पण बरं झालं त्याला नाही सांगितलं. हं? आपण जरा गंमत करूया त्याची. घाबरूया का त्याला? ए बाई, माझ्या लेकराला घाबरवणार का काय तू? चालेल चालेल. पण आत्या, मला अजूनही कळत नाहीये की हे असं एका रात्रीत एवढं सगळं कसं काय बदललं. हे खरं सांगू का, हे माझ्या विश्वासमुळे झालंय बरं का. नाही म्हणजे कस्तुरी, त्यानं सगळ्यांसमोर तुझी माफी मागितली का नाही, आणि बघ बिचाऱ्याने एवढा मार खाल्ला पण तुझ्या वडिलांसमोर तोंड उघडलं नाही ग. उघडलं का? जमलं तर बोल त्याच्याशी. आणि मनात आता कुठली शंका ठेवू नको बाई.
अगं तुमच्या दोघांमध्ये आता नवीन नातं तयार होणार आहे. हा हाच बाई आता चला सुनबाई तयारीला लागायला पाहिजे. मग काय करायचं? पापड करायचे का कुरडया करायच्या? आ? आ? काय विश्वासराव, आ बघू. वा वा, छान आहे छान आहे, एकदम जोरात आहे सेल्फी. आ एकट्यानं सेल्फी काढण्याचे दिवस गेले विश्वास. आता जोड्यानं सेल्फी काढले पाहिजेत. कस्तुरी सोबत. अगं बाई लाजते की विश्वास. हा काय पण मामी हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही नसतं तर काहीच झालं नसतं. मी? अरे मी तर निमित्त मात्र. खरं करतो तो तुझं नाही का? हा लाजला बाई लाजला, विश्वास लाजला. तुला एक गोष्ट सांगू का? लहानपणी ना सौरभला जेव्हा कवा भाई खेळणं घेऊन यायचा, काय बी नवी गोष्ट घेऊन यायचा, तू लई भोकाड पसरायचा, रडायचा कायम. कंची बी गोष्ट सौरभला पहिली मिळाली. पर या टायमाला असं होणार नाही बरं का? पण मला अजूनही विश्वास बसत नाहीये. कस्तुरी आपल्याला हो कशी म्हणाली? विश्वास अशा लई गोष्टी होणार आहेत पुढं ज्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही. कळलं का? सांगितलं ना, बघ मम्मी काय काय करते ते, नुसतं बघत राहायचं. घ्या, आल्या 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 सुनबाई आल्या. बसला का विश्वास? हा ते चहा आणला होता. अगं ये तुझंच घर आहे आणि आता अशी कामं करायची नाहीत बर का. या घरची सून आहेस तू. सुनांनी थोडी कामं करायची असतात. सुनांनी आपलं नटायचं, मोरडायचं आणि नवऱ्याला खुश ठेवायचं. काय विश्वास? हा हा? हो. महत्वाचं काम राहिलंच की एक. अगं बाई कसं विसरायला होतंय आजकाल. अगं बाई ठेव ठेव इथं ठेव. कामं करायची नाहीत बरं का? हा ठीक आहे. मम्मी अहो अगं घे ग, होणारी सुने शकुने. आणि आता असे दागिने घालायची सवय करायची बरं का? हा काय? ते सॉरी. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. पुढं काय बोलायची गरजच नाहीये. माहिती आहे ना आपल्याला सगळं. चांगले चांगले चांगले. लई चांगले बाबा, चांगले. विश्वासराव हा? चला मला अगं आता तयारीला. काय? हा हा येतो. तुला सांगू का कस्तुरी, लहानपणापासून हे पोरग असंच आहे. जरा आनंद झाला काय झाला तर लगेच उड्या मारायला लागते. चहा त्याच्यासाठी आणला होता. अगं असू दे असू दे. अगं बाई हे पण आणखी एक विसरले की. या हातानं धरून तुला खेचत नेली होती ना मी. आता याच हाताला धरून तुला आमच्या देवघरात घेऊन जाणार.